हाय, मी विद्या. तुमचं माझ्या कुकिंग अँड स्टोरीज बाय विद्या चॅनलमध्ये स्वागत आहे. कसे आहात सगळे? आज मी सुरुवात करते ब्लॉगमध्ये मोमोजपासून. मोमोज आणि त्याची चटणी आज मी बनवली रेसिपीमध्ये. आज रंगपंचमी होती, म्हटलं मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवा, म्हणून आज मी व्हेज मोमोज बनवत होते. पहिल्यांदा सगळे कोबी, शिमला मिर्च, कांदा, हिरवी मिरची, परत लसूण, आलं हे सगळं त्याच्यामध्ये बारीक केलं आणि नंतर मग परत कढई घेतली. वॉक असेल तर आणखी छान, पण माझ्याकडे वॉक नाही म्हटलं मी लोखंडाची कढई घेतली. त्याच्यामध्ये तेल टाकले आणि हे सगळे जे व्हेजिटेबल्स मी चॉप केले होते चॉपरमध्ये, ते सगळे चॉप केलेले व्हेजिटेबल मी त्याच्यामध्ये टाकले आणि फुल गॅसवर ते परतून घेतले. थोडा वेळ फुल गॅसवर हे परतल्यानंतर मग परत ह्याच्यामध्ये मी थोडं पनीर पण ॲड केलं. थोडंसं मिठाचं प्रमाण जरा कमी ठेवायचं, कारण की जेव्हा आपण सॉसेस ॲड करतो तेव्हा त्याच्यामध्ये पण मीठ असतं. नंतर मग परत थोडंसं साखर ॲड केली आणि छान परतून घेतलं परत आणखीन एकदा. नंतर मग परत सॉसेस ॲड करायला सुरुवात केली. पहिल्यांदा ग्रीन चिली सॉस टाकले, नंतर सोया सॉस, आणि नंतर मग परत टोमॅटो केचप टाकले आणि व्हिनेगर पण टाकलं. व्हिनेगरमुळे आणखीन छान चव येते म्हणून. आणि लास्टला थोडे मिक्सर पण टाकून घेतले त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मिरी पूड टाकली तरी चालते, छान चव येते ह्याने. आणि परत गॅस बंद करून ते थंड व्हायला ठेवून दिले. नंतर मग मी परत मैदा घेतला. मैद्यामध्ये थोडंसं मीठ, तेल ॲड करून ती मळून घेतली कणिक. ही प्रोसिजर माझ्याकडून बहुतेक स्किप झाली आणि डायरेक्ट मोमोज बनवतानाचीच आलेली आहे. मी सेपरेट लाटत नाही बसत, डायरेक्ट असं जसं पुऱ्या बनवताना आपण करतो तसंच हे पण करते. पहिल्यांदा सगळ्या पाऱ्या भरून घेतल्या. मी त्याला शेप देऊन घेतले. शेप तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही देऊ शकता. आणि नंतर परत एका छोट्या कढईमध्ये 2 टोमॅटो, अर्धा कांदा, थोडं लसूण, आलं आणि 2-3 लाल मिर्च ह्या शिजवायला ठेवले 5 मिनटासाठी. म्हणजे हाफ कुक करून घ्यायचं, ज्याने टोमॅटोची साल निघून जाईल वरची. झाकण लावून ते शिजवून घेतले. नंतर परत सोलून
टोमॅटो सोलून त्याला मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं त्याचं. आणि कढईमध्ये फोडणी दिली. थोडंसं लाल तिखट टाकलं, तेल टाकलं, लाल तिखट टाकलं. नंतर मग हे मिक्सचर जे तयार केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि ह्या चटणीला पण फुल गॅसवरच ठेवायचं. फुल गॅसवर हे ठेवून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ, थोडी साखर आणि मी मिक्सरमध्ये कोथिंबीर टाकायची विसरली होती, किंवा कोथिंबीर चालते किंवा कोथिंबीरीच्या काड्या असतील. बेझिल लीव्स लागतात, ते नाही आहे म्हटल्यावर कोथिंबीरच्या काड्या पण चालतात. मग ते टाकायचं विसरले होते म्हणून मी वरती टाकून दिले. नंतर परत ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो केचप. टोमॅटो केचपचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं याच्यामध्ये. आणि स्टर करून घेतलं मग परत. आणि नंतर परत व्हिनेगर ॲड केलं आणि ह्याला छान उकळी येऊ दिली. हे शिजल्यानंतर मग परत त्याचा थोडासा कलर चेंज झाला होता. तिकडे तोपर्यंत मोमोज पण शिजून झाले होते. मोमोज आणि चटणी रेडी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि हा शेरू सार्थक झोपला होता, त्याच्याजवळ जाऊन बसला होता. त्याची वाट बघतोय हा कधी उठतो. हा काय उठला नाही, मग शेवटी वैतागून आला इकडे माघारी. सार्थकची परत रंगपंचमी होती, त्याचे फोटो थोडे टाकलेत. आणि नंतर मला आज होती 2 किलो केकची ऑर्डर. त्यांना पाहिजे होता प्रिन्स केक. छोट्या मुलाचा, 1 वर्षाच्या मुलाचा पहिला बड्डे होता आणि त्याच्यासाठी त्यांनी मला ती ऑर्डर दिली होती. त्याची मी प्रिपरेशन करत होते नंतर दुपारी. टू लेअर केक होता, म्हणजे वरचा लेअर मी रात्रीच बनवून ठेवला होता. 1 वाजले होते मला रात्री ते बनवण्यासाठी. आणि सकाळी मग खालचा लेअर बनवत होते. नंतर मला परत तो फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी पण ठेवायचा होता. ह्याच्यामध्ये मी हा पायनॅपल केकच बनवला होता, पण ब्लू थीम होती. आणि ह्याच्यामध्ये मी व्हाईट चॉकलेट्स पण यूज केले होते टॉपिंगसाठी. आणि त्याला गोल्डन कलर केला होता. पण प्रॉब्लेम असा झाला की केक बनवण्याच्या ह्याच्यामध्ये मी थोडं शूटिंग घेतलं आणि परत नंतरचं शूटिंग मला घ्यायचंच झालं नाही. तो डायरेक्ट मी तिथं, म्हणजे मी पूर्ण विसरूनच गेले की अरे आपल्याला शूटिंग करायचं आहे. मी डायरेक्ट तिथलं मग बड्डेच्या तिथं गेल्यानंतर मला आठवलं की आपल्याला शूट घ्यायचं होतं. मग तिथं मग परत सेटिंग करून देत होते त्यांना, तेव्हाचा मी हा शूट केलेला आहे. हे प्रिन्स केक आहे. त्याच्यावर हा क्राऊन ठेवायचा राहिला होता, तो मी तिथे जाऊन सेट केला. हा छोटा बाळ आहे ना, त्याचाच बड्डे होता, पहिला बड्डे होता त्याचा. त्याचे थोडे ग्लिम्स पण मी टाकलेले आहेत, ॲड केलेले आहेत बड्डेचे. जेव्हा आपण कोणासाठी तरी असं काहीतरी बनवून देतो आणि त्यांना ते आवडतं, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. आणि आपल्यामुळे कोणाचं तर सेलिब्रेशन आणखीन छान झालं असेल तर मग आपल्या पण मनाला समाधान मिळतं. हे त्यांचं पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं होतं त्यांनी. त्याचे फोटो, व्हिडिओज आहेत ते. आणि परत रात्री मॅच चालू होती आणि मॅच इंडिया जिंकली, वर्ल्ड कप T20. मग काय साहेबांचा आनंद खूप होता. त्यांनी फटाके आणले होते आणि फटाके वाजवायला मग हे निघाले.
प्रत्येक वर्ल्ड कपच्या वेळेस हे असंच असतं की फटाके घेऊन यायचे, ते उडवायचे, जिंकले तर इंडिया. आम्ही उडवले की मग परत आणखीन 2-3 ठिकाणावरून फटाक्यांचे आवाज यायला लागले. चला तर बाय. सांगा व्हिडिओ कसे वाटतात ते.